याच्यासाठी बरण्या करावं लागतील आणि मग कुठे नेऊन टाकू नकोस, कुठे नेऊन नको टाकूस, कचरा आहे ना. ते बॅग्स आपल्याला कसलं भरायला लागतात. खाली ठेवायचं, खाली ठेवायचं. आई तू किती वाजता उठली? लवकर उठली. लवकरच उठली. मला खूप झोप आली. हो ना. झोपून गेलो.
याची बनवायची आहे वेलची पावडर, जी मी कशी बनवते तुम्हाला दाखवणार आहे. आणि याची बनवणार आहे मिल्क पावडर उत्कर्षला. कारण आता स्कूल चालू होईल ना, तर मग उत्कर्ष सकाळी जेव्हा स्कूलला जातो तेव्हा तो काही खाऊन जात नाही. त्याला मग जरा दूध देत असते प्यायला, तर मग त्याच्यामध्ये 1 चम्मच टाकून रोज सकाळी दुधातून त्याला द्यायचं. तर आता हे थंड झालं ना की याला मग मिक्सरमधून मी ग्राइंड करून घेणार. याच्यात मी अगोदर जेव्हा उत्कर्ष छोटा होता तेव्हा खूप काही टाकायची आणि मिल्क पावडर मग नंतर बनवून त्याला द्यायची. पण आता एवढं काही नाही घेतलेलं मी, जे होतं आपल्याकडे ना तेच घेतले होतं. म्हणजे ह्यावेळेस खास किराण्यामध्ये उत्कर्ष बाबांनी भरवलेलं आहे. कारण की ते नेहमी जेव्हा आम्ही किराणा भरायला जातो ना तेव्हा सांगतात इथे नको घेऊ, खूप महाग पडतं, मी वाशीवरून आणेन. इथे घेऊ नको, मी वाशीवरून आणेन. आणि वाशीवरून कधी आणायचेच नाही. त्याच्यामुळे मग ह्यावेळेस म्हटले जाऊ ते, माझ्याच्याने होणार नाही वाशीवरून आणणं. त्याच्यापेक्षा मग आपण असं करूया, इथेच घे इतकंसं सामान आणि त्याची पहिली दूध पावडर मिल्क पावडर बनव. कारण की मुलांना ना ही सगळ्या गोष्टी खात नाही, त्याच्यामुळे कॅल्शियम वगैरे सगळं कमी पडतं ना, त्याच्यासाठी मग एक मदत. तर चला, थंड झाल्यानंतर करून घेते आणि मग तुमच्याबरोबर मी शेअर करेन. आणि हे पण शेअर करेल मिल्क वेलची पावडर. मी विकत नाही आणत, मी घरीच बनवते. ह्यावेळेस थोड्याच आणलेल्या आहेत, नाही तर मी भरपूर आणून एकदमच करून ठेवते खूप दिवसाची. शिप्स आले बाहेर. इथे माझी झालेली आहे बनवून पावडर. कारण की मग अशी बनवत असताना चार्जिंगच संपली होती मोबाईलची, त्याच्यामुळे शूट नाही करता आलं. तर इथे आणि मेन म्हणजे त्यात थोडीशी 2-4 दाणे सोपचे पण टाकायचे राहिले. म्हणजे सोप टाकले की अजून थोडीशी मस्त स्मेल आणि हे येतो, टेस्ट येते. आणि इथे मी पावडर बनवलेली आहे याची वेलची पावडर, पाहू शकता किती बारीक झाली आहे. तर आता ही मी वेगळ्या डब्यात ठेवणार आहे आणि ही वेगळ्या, जशी लागेल तशी यूज करणार आहे. उत्कर्षासाठी मी बनवलेलं आहे दूध. थोडीशी हळद टाकलेली आहे, जी औषधी आहे. आणि अगोदर मी जेव्हा तो लहान होता ना त्यावेळेस हे उकळून करायची, म्हणजे दुधामध्ये ह्या सगळ्या गोष्टी गॅसवर उकळून घ्यायची, म्हणजे ते एकजीव व्हायचे आणि मग गाळून घेऊन मग उत्कर्षला द्यायची. कारण की तो लहान असताना असं प्यायचं नाही, कारण की असे जे कण येतात ना, हे असे पावडरचे कण वगैरे असतात ना आपले, तो पहिलं खायचा नाही, उलटी काढल्यासारखं करायचा. त्याच्यामुळे मग मी तसं करायची आणि अगदी चाळून वगैरे द्यायची. आणि आता काही तो सगळं खातो वगैरे. तर चला आज थोडं बनवले, ते हळद अगदी थोडीशी टाकलेली. चला देऊया, पाहूया त्याला. हा तर कसा रेडीच आहे, रेडीच आहेस प्यायला खूप दिवसानंतर पहिल्यांदा, है ना? नाही ते पकड गरम आहे. थोडंसं हलवून चम्मच साईडला. आणि कसं वाटलं सांगायचं मम्माला, म्हणजे पप्पांना सांगेल. पप्पा नेहमी सांगत असतात तू बनवत नाहीस. कारण ते सामान आणतच नव्हते ना, म्हणजे आपलं बजेटमध्ये नव्हतं ते. तर याच्यामध्ये वापरलेला जो बदाम आहे ना, तो मामरा बदाम आहे आणि तो महाग असतो. त्याच्यामुळे शक्यतो मी आणायचीच नाही. आणि साधा बदाम आणायची, पण तो कधीतरी. शक्यतो साधा बदाम मी आणतच नाही. आणला तर शक्यतो मामराच आणते, नाही तर नाही. चल पी आणि पटकन सांग टेस्ट कशी आहे. स्पून माझ्याकडे दे. स्पूनने पितो. मस्त आहे. हां, ग्लासने नीट व्यवस्थित घेतली की चव. पण यामध्ये साखर थोडीशी टाकलेली आहे. गूळ टाकत असते मी, पण जो गूळ माझ्याकडे आहे ना, काळा गूळ,
तो जरा थोडासा खराब झाल्यासारखं वाटतोय मला, म्हणून मग मी नाही टाकला. आपल्याकडे नवीन आहे आणि किराणामध्ये भरलेला आहे जरा छोटासा व्हाईट गुळ, पण तो काय अजून मी काढला नाही, फोडला नाही. त्याच्यामुळे मग आता मी थोडीशी ना साखरच ॲड केलेली. खूप गोड आहे. आवडलं? मस्त आहे. पप्पांना सांग फायनली मम्माने बनवली आहे. पप्पा माझ्या मम्मीने बनवलेली आहे पावडर. चालेल, दे स्पून दे आणि पिऊन घे. हाच प्रॉब्लेम लहानपणी येत होता तुला. त्यातलं जे ड्रायफ्रुट्स आहेत ना, असे तुला चावावं लागायचे, मग फार कंटाळा करायचा आणि चिडायचा. त्याच्यामुळे मम्मा तुला तेच दूध उकळवून त्याच्यामध्ये सगळं हळद सगळं उकळवून मग ते गाळवून द्यायचे. मग तिथे कसं एकही लागायचं नाही ना कण. आता नेक्स्ट टाइम तसं बनवलं ना तसं बनवेन, उकळून बनवेल. म्हणजे कसं आवडतं ना. आता ग्लास व्यवस्थित पकड, मला भीतीच वाटते याच्या हाताची. किती पावडर लावलेस? खूप घामोळे आलेत, खूपच. थांब, शांत उभं राहा, म्हणजे कॅमेरा ठेवून. पूर्ण शरीरावर असंच आहे. आणि अगदी त्याच्याच नाही, माझ्या पण असंच झालंय. त्याच्यामुळे इतका वैताग आलाय ना का बस. ते चल आवर, एन्जॉय करतो तुझं मिल्क. नाही, मी नाही घेत. मी कधी पिली आहे दूध? हे घ्या. शेवयाचा भात. ज्या शेवया आणल्यात ना गावावरून, त्या मॅगी टाईप केलेल्या आहेत. मॅगी नाही, शेवयाचा भात. जमेल का? मांडी घालून बस नीट. आणि मी स्कूलमध्ये पण पाहतो की काही मुलं ना शेवयाचा भात आणतात. हां, तिखट. हां, खूप तिखट खातात. हो. आणि तू किती तिखट खात? 1 मिनिट थांब. आणि सांग बरं, आता तुला गोड आवडत नाही दुधात टाकून, म्हणून मग मी अशा केल्यात. म्हणजे तुझंच सजेशन होतं मम्मा तिखट बनव ह्याच, म्हणून मग मम्माने काय केलंय, तिखट बनवलं. आणि मी खाल्ला पीस. कशा वाटल्या? हा, शिजलेले ते मग असे शिजवलेले आहेत. हां, मम्माने जेव्हा गोड खाल्ल्या ना त्याच वेळेस शिजवल्यात एकत्रच, फक्त तुला वेगळ्या फ्राय केलेल्या आहेत. आवडलं? म्हणजे आता नेक्स्ट टाइम तुझ्यासाठी अशा. रोज द्यायचा. हां, ब्रेकफास्टला. हां, रोज. हेल्दी असतं. कंटाळा नाही येणार तुला? तिखट आहे ते. म्हणजे तिखट कोणती गोष्ट आवडते? गोड? आई पण ना. नाही, गोड आंबा, फ्रुट्स मध्ये आवडतं. आणि मिल्क तर पिलंच गोड मग. अरे ते असतंच, दूध प्यावंच लागतं. म्हणजे आता शेवई अशी बनवून द्यायची तुला इथून पुढे. आजीने सांगितलं होतं मला, अशी बनवून दे, जर तशी नाही खात तो तर मॅगी सारखी. ती पोह्यासारखीच आहे अगदी, फक्त त्याच्यामध्ये शेवई आहे. चला, एन्जॉय करा तुम्ही तुमचा फूड. आणि मी आता एक व्हिडिओ लावणार आहे जी आपली फेवरेट आहे. काय? धनगरी जीवन. आपल्या पण शेतात आले होते की नाही एकदा मालुंजाला, आणि तेव्हा त्यांच्या मेंढीला एक बाळ झालं होतं. तू बोलायचास की मम्मा हे बाळ आपल्यालाच राहू दे म्हणून. आठवतं ना? तर आमच्या तिकडे पण शेतात बसले होते. तुला माहिती आहे ना, त्याचे काका आहेत ना युट्यूबर,
धनगरवाले ते ना श्रीशाच्या पप्पांसारखे दिसतात. हा श्रीशांच्या काल पाहिलंस ना तू. हा ते धनगर समाजचे आहेत ना युट्यूबर बघ म्हणजे ते पण करू शकतात काहीतरी, आपली कला दाखवू शकतात, आपलं जीवन दाखवू शकतात, आपल्या चालीरीती आपलं कल्चर दाखवू शकतात. तर आपण का नाही, आपण आपलं दाखवू शकतो ना. त्यातून आपण आपल्या परंपरा जतन करू शकतो आणि आपण स्वतः शिकू शकतो आणि आपण दुसऱ्यांना दाखवूही शकतो. जेणेकरून 2 कामं होतात. एक तर आपलं शिकणं पण होतं आणि दाखवणं पण होतं. चालेल देते. दोन्ही हाताने पकड. खूप सारं पाणी नाही प्यायचं जेवताना कधीच. दे मी ठेवते. बाहेरचं वातावरण जरा ऊन नाही आता, अशी सावली सावली झावळ आल्यासारखं झालेलं आहे. मस्त वाटते. मग गरमही तेवढंच होते. पाऊस आला तर खूप बरं होईल आज. पण पाऊस ना जवळपास 4-5 पाऊस चांगले पडेपर्यंत गरमच होतं. ते पाहू शकता इकडचं वातावरण. आणि तिकडे समोर ना तुम्हाला दाखवलेले कन्स्ट्रक्शन चालू आहे. हा ग्रीन कपड्याच्या पलीकडे मोठी कन्स्ट्रक्शन आहे तिथे. आणि त्याचे जे सुरुंग लावतात ना खाली पाया जे घेत आहेत आतमध्ये खोलपर्यंत, त्याला सुरुंग लावतात ना, त्याचं इतकं घरात व्हायब्रेशन होतं. अगदी बेडवर बसलं तरी ते व्हायब्रेट होतं. इतकं जोराचा आवाज येतो आणि व्हायब्रेट होतं. चला करूया आपण आपली कामं. ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी परत जॉगिंग ट्रॅकवरती. तर आता मी आले. तुम्हाला पुढे दिसत असेल माझे मस्त एक सनसेट आहे. आणि सनसेटच्या खाली आपला येणारा एक कॉम्प्लेक्स आहे. खूप सारे असे येणाऱ्या कॉम्प्लेक्सची बिल्डिंग्स आहे. आणि त्या येणाऱ्या कॉम्प्लेक्समध्ये माझी मैत्रीण पण राहते. किती सुंदर दिसते ना. स्ट्रेट आहे. मला ना ते वरून चालण्यापेक्षा ना खाली चाललेलंच आवडतं. तुला कुठे आवडतं? तिथून चालण्यापेक्षा इथे चालायला आवडतं. तुला कुठे आवडतं? मी तिथून चालतो. मला पायीच आहे खाली. तिथे एंड होतो आणि इथे बनतो. मला तर खाडी इकडे. चल पुढे. गावाला असताना आपण वजन कमी करण्यासाठी कुठे वॉक वगैरे काही करत होतो. मस्तपैकी काम करत होतो. आणि आता इथे वजन कमी करण्याला किंवा मेंटेन ठेवण्यासाठी माणसाला काही काही उद्योग करावे लागतात. वॉकला जावं लागतं, कमी खावं लागतं. अगदी काम कमी असल्यामुळे फिरणं गरजेचंच आहे. आणि अगदी घरात कोंडून नको वाटतं. तिकडे महानगरपालिका आहे समोर. आणि इथे ट्रेन ट्रॅक आहे उलव्याचा. तो ब्रिज. इकडे पहिलं तर कसं पाणी. कधी पाऊस येईल रे असं झालंय. पाऊस कधी येणार? है ना. किती छान आहे. सनसेट तो किती छान आहे. वाव किती छोटं दिसतंय. आणि एकदम स्ट्रेट आहे. आपण लोक
खाली जाशील. ये इकडे करत, इकडून ये जरा. नाही जमत, अजून नाही जमत. तसं नाही, तसं नाहीये. कसं? आता मी नाही दाखवते, इथे खूप माणसं आहेत. अरे मी माणसांसोबत होते, तू तू छोटा आहेस. आई इकडून नाही दिसणार, ती तिकडून ज्या जा. दिवशी कुणी नसेल ना त्या दिवशी मी तुला करून दाखवेल बघ. आई तिकडे चल ना. हा चल. अशाच उड्या मारत जायचं आम्ही, अगदी झटपट रस्ता क्रॉस करण्यासाठी. पण त्याला नाही जमत अजून. इकडून नाही दिसणार. दिसणार. तिकडे चल खाली. नको तिकडे. खाली खाली नाही रे बाबा, खाली पकडतील आपल्याला. इथून बघ. आई, पाणी कमी झालं. पाणी कमी झालं. काही लँड वर आलेत ना. काय झालं तसं? तसं हे बघ उत्कर्ष उत्कर्ष. हे बघ बोटीचं इंजिन. हे बोटीचं इंजिन आहे.